प्रस्ताव असा आहे की मला अध्यक्ष महोदय, आपण आजची कार्यक्रम पत्रिका जर बघितली तर आपण अशासकीय सदस्यांनी मांडलेले अशासकीय प्रस्ताव विधेयक याची चर्चा कधी केली आहे असं आम्हाला आठवत नाही. आपण अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या विधानसभेच्या सदस्यांनी मांडलेले अशासकीय विधेयकांना वेळ देत नाही. अर्ध्या तासाच्या चर्चा, आजचं जर ऑर्डर ऑफ द डे बघितलं तर 4 चर्चा आज अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आपण एकाच दिवशी लावलेल्या आहेत. आता ह्या प्रोग्रामही दाखवायच्या आणि पुढे ढकलायच्या, ही आपली सध्याची अध्यक्ष महोदय पद्धत आहे. 2 मिनिटं, हे अशासकीय विधेयकाचंच बोलतोय मी साहेब. शेवटच्या पानावर अशासकीय कामकाज लिहिलंय, त्याला प्रायोरिटी शेवटची. सरकारची बाजू, सरकार विधेयक आणतं हे आम्हाला मान्य आहे, पण सभागृहात सत्तारूढ पक्षाचेही काही आता सुधीर मुनगंटीवार साहेबांचीच 4 विधेयक आहेत. दारूबंदी, कारागृह, धर्म स्वातंत्र्य विधेयक, मोटर वाहन. आता याला न्याय दिवसभरात कधी देणार? आज हे आपण अध्यक्ष महोदय, आपण हा जो कागद केलाय 20 पानाची ऑर्डर ऑफ द डे आहे. 20 पानाची. पहिल्या दिवशी सकाळी 9:30 ते 11:15 अध्यक्ष महोदय 7 लक्षवेधी आहेत. आपलं लक्ष वेधतोय ते त्या लक्षवेधींच्या संख्येकडे वेधतोय. मी आता परत 7 लक्षवेधी करायचे आहेत. त्यानंतर शासकीय विधेयक तुम्हाला मंजूर करायचंय. त्यानंतर म्हणजे जनसुरक्षा विधेयक. त्यानंतर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि मग सत्तारूढ पक्षाचा रणधीर सावरकर, अर्जुन खोतकर यांनी मांडलेला प्रस्ताव आणि यानंतर अध्यक्ष महोदय परत विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी मांडलेला प्रस्ताव. त्यानंतर अध्यक्ष महोदय अर्धा तास चर्चा, सुनील प्रभू, रईस शेख, सुधीर मुनगंटीवार. अध्यक्ष महोदय देवराव भोगळे, नितीन राऊत, सुधीर. एका दिवशी अध्यक्ष महोदय 8 अर्धा तास चर्चा आणि अशासकीय विधेयक 4. मला कळत नाही अध्यक्ष महोदय, मी या सभागृहात आता 37 वर्ष काम करतोय. एवढा सावळा गोंधळ आणि काम रेटायची पद्धत आणि रेकॉर्डला दाखवणं, अध्यक्ष महोदय काय मिळतं आपल्याला ह्याचं? काय म्हणजे लक्षवेधी सूचनेलाही उत्तर सरळ येत नाहीत. लक्षवेधी सूचनेला सकाळी मंत्री हजर नसतात बऱ्याच वेळेला, मग त्या दुपारच्या सेशनला त्या लक्षवेधी सूचना घेतल्या जातात. अध्यक्ष महोदय, सरकार राज्याच्या विधानसभेच्या अशासकीय प्रस्तावाला काहीतरी न्याय मिळावा. आणि आता ते अहवाल मांडतायत, त्यांना विचारा त्यांच्या हृदयात खरं म्हणजे ते मनापासून बोलतायत का कोणीतरी लिहून दिलं तो अहवाल वाचतायत? आणि अध्यक्ष महोदय न्यायच मिळालेला नाही. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवार साहेब नाही आहेत. विरोधी पक्ष असो सत्तारूढ पक्ष, पण सभासद म्हणून यापेक्षा सरकारनं मांडलेल्या कामकाजापेक्षा वेगळं कामकाज आहे, त्याला न्याय नाही. लक्षवेधी सूचना सत्तारूढ पक्षाने मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्यांना, आमदारांना मंत्री महोदय न्याय देऊ शकतात, पण लक्षवेधी सूचना 3 पेक्षा 4 पेक्षा जास्त नसाव्यात. पण पहिल्या 2-3 दिवस हे सूत्र पाळलं, पण पुढे पाळलंच नाही. आणि काल आता तुम्ही सांगितलं, काल अध्यक्ष महोदय आपण कशावर भाष्य केलं ते गिलोटिन होतं 5:30 वाजता. त्याच्या आधी तुम्ही आम्हाला बोलायला संधी कधी दिली? 2 वाजता, 2-2:30 वाजता. आणि अध्यक्ष महोदय त्याच्या आधी तुम्ही बाकीचा बिझनेस करून घेता. म्हणजे पुरवणी मागण्यांनाही भरपूर वेळ द्यायची तयारी सरकारची नाही. अध्यक्ष महोदय, अशी विधानसभा मी गेल्या 38 वर्षात कधी बघितलेली नव्हती. असा सगळा चुतडा लोकशाहीचा करण्याचं काम सध्या जर होत असेल अध्यक्ष महोदय, तर सभागृहात येणंच आवश्यक नाही असं वाटायला लागले अध्यक्ष महोदय. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा यांचा अहवाल आहे, ठीक आहे, पण या अहवालाला माझा विरोध आहे. माझी मतं आपण लक्षात घ्या आणि आपल्या कामकाजात सुधारणा केल्या पाहिजेत. आज दुपारी BSC ची मीटिंग आहे. माझी विनंती आहे की पुढच्या, आता एवढी 20 पानाची जर तुम्हाला कार्यक्रम पत्रिका करावी लागत असेल तर पुढच्या शुक्रवारपर्यंत सभागृह चालवणं आवश्यकच आहे. जनसुरक्षा विधेयक आज मांडलंय तुम्ही, ते एवढं महत्वाचं विधेयक आहे, त्याला जॉईंट सिलेक्ट कमिटी आपण केलेली. त्यावेळी अध्यक्ष महोदय तुम्ही एवढा बिझनेस दाखवला, म्हणजे व्हॉट आर यू सिरियस अबाउट? आम्हाला सांगा तुम्ही, तुम्हाला काय नक्की सरकारला उद्देश आहे का? आपल्या यांच्या समोर मांडायचं, आम्ही भाषण करतो त्यावेळी समोर मंत्री तर नसतातच,
आता हा पहिला ब्लॉक सगळा मोकळा आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मंत्री नसतात, मंत्र्यांची उत्तरं येतात त्यावेळी आम्हाला इथं दालनात इकडं बसलेले लॉबीमध्ये गॅलरीमध्ये बसणारे अधिकारी काही लिहून घेतात नाही. आज बऱ्यापैकी संख्या दिसते, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. पण अध्यक्ष महोदय, फार वाईट अवस्था आहे आणि त्यामुळं लोकशाहीचा गाभा या विधानसभेत आहे आणि विधानसभेतला हा गाभा मरून देऊ, म्हणजे आत्मा मरून देऊ नका, एवढी माझी आपल्याला विनंती आहे. एक मिनिट. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही पहिली वेळ अशी आहे की आपण चेअरपर्सन म्हणून संपूर्णपणे जयंतरावांचं ऐकून घेतलं. इथं अतुलजी बसलेले आहेत. एक मिनिट अहो, पहिली वेळ अशी आहे की तुम्ही चेअरपर्सन म्हणून आमचं ऐकून घेताय, म्हणून जरा ऐकून घ्या. आम्ही काही वेगळं बोलत नाही. अध्यक्ष महोदय, इथं अतुलजी भातखळकरजी बसलेत, आमचे परागजी अळवानी कुठे दिसत नाहीत. यांची मागची सगळी अशासकीय बिलं काढून बघा. सुधीरभाऊ मुनगंटीवारांची काढून बघा, आमची नका काढून बघू. ती अशासकीय बिलं म्हणून आपण जरी स्वीकारली नाही तरी भविष्यामध्ये सरकारला ती बिलं म्हणून स्वीकारावी लागतील. अशा प्रकारची मार्गदर्शक बिलं ही अशासकीय असतात. भविष्यामध्ये त्याचं रूपांतर हे बिलांमध्ये होतं, सरकारच्या वतीनं कायद्यामध्ये होतं. अशासकीयचा अर्थ ते सरकारने मांडलेली नाही. अध्यक्ष महोदय, मी आरोप करत नाही, आपण ऐकून घेताय. मी माझ्या सहकार्यांना पण विनंती करतो, थोडं जयंतरावांनी बोलले आपण समजून घ्या. ओ दादा, जरा ओ शेलविनजी. अध्यक्ष महोदय, गेल्या 400 अधिवेशन मध्ये एकदाही अशासकीय विधेयकावर चर्चा झालेली नाही, एकदाही झालेली नाही. शेवटचा आठवडा 2.5 तास, शेवटचा दिवस 2.5 तास यावर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येईल. या विधेयकावरती चर्चा झाली पुढे चला. ऐकून घ्यायची तयारी नाही आणि यांनी फक्त विरोधाला विरोध करायचा. काय त्याचा अर्थ आहे? अशासकीय ठरावावर चर्चा कधी झाली नाही, अशासकीय विधेयकावर कधी चर्चा झाली नाही. शुक्रवार 2.5 तास असतो, 2.5 तास असतात. या विधेयकांना काहीतरी अर्थ आहे, महत्व आहे आणि म्हणून एकदाही चर्चा झालेली नाही 2-2.5 वर्षात. एकदाही झाली असेल तर आम्हाला लक्षात आणून द्या. हे अतिशय गंभीर आहे. आशिष शेलार. महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव, या दोघांचंही म्हणणं आम्ही गंभीरतेने घेतो, गंभीरतेने ऐकलंय. शासन आणि सरकार दोघेही त्याबद्दल गंभीर आहे आणि तुमची मागणी योग्य आहे. मागणी अयोग्य नाहीच आहे की आपल्याला शेवटी आपल्या सगळी आयुध जी आहेत ती सगळी आयुध या सभागृहातली जी आहेत त्याचा परिपूर्ण त्याला न्याय मिळाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून अशासकीयच्या बाबतीत सुद्धा माझं निवेदन राहील, आपण तर वरना घोषितच केलंय की आम्ही कार्यक्रम लावतो, त्यामुळे तो कार्यक्रम लावावा याच्याबद्दल दुमत नाही, त्यामुळे त्या बाबतीत समर्थन आहे. पण मग माझा प्रश्न एक आहे की त्याबरोबर लोकशाहीचा गळा चेपू नका, लोकशाहीला संपवू नका, अशा पद्धतीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला सन्मानित सदस्यांनी आम्हाला हे सांगावं ना की 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता, 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, किती शासकीय ठराव झाले, किती शासकीय विधेयकांवर अशासकीय विधेयकावर चर्चा आली, किती अशासकीय मुद्द्यावर चर्चा झाले, त्यावेळेला लोकशाहीचा गळा घटला नाही. अध्यक्ष महोदय, अशासकीयची चर्चा होणं अपेक्षितच आहे, पण आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो 4 बोट आपल्याकडे येतात, हे पण आपण त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, तिसरा मुद्दा मी सांगतोय की होय, अशासकीय चर्चा झालीच पाहिजे, त्याचे विरोधी नाही. पण अध्यक्ष महोदय, त्यांनी नावं घेतली भातखळकर, अळवणी, तुमचंही आम्ही नाव घेतो. अध्यक्ष महोदय, हे सरकार इतकं संवेदनशील आहे ना की अशासकीय ठराव मांडण्याआधी किंवा मांडल्यानंतर त्या विषयाचा ताबडतोब सरकार निर्णय करते. आणि म्हणून चर्चा जरूर झाली पाहिजे, पण चर्चेतल्या गाभावर निर्णय करणार हे सरकार आहे, एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचंय. चला, प्रस्ताव असा आहे की